हाय गावात विलय झालंय, काय करावं माणसं मिळणार तर काय व्हाय ना तर अवघड आहे. पाणी द्यायचं त्याला पाणी नाही, कुठं कुठं लक्ष द्यायचं बाबा काय एकट्याने. असेल ते बोलतो मी व्यवस्थित हा. हा. जास्त बोल नको तू ग बस. हा, नाही बोल बोलत. नको. आणि हे बघ राडा काय तिथं. असेल ते आताच मिटून घ्या. हा पुढे वाढवत नका बघ. नाही वाढवत. काय लाल तुम्ही, तुम्हाला सांगितलं होतं ना दारात यायचं ना आमच्या. हा दारात नाही भेटलं म्हणून तुम्ही रानात बायले डायरेक्ट. हे बघा तुम्हाला खरं सांगू का, अहो काय बघायचं तुम्ही, पहिलंच वाटोळं केलं ना, अजून काय बघायचं बरं तुमच्याकडं. यांचा माझा काय संबंध नाही, पहिलं तुम्हाला सांगितलं आहे. फक्त तुमचं तुम्ही काय असेल तुम्ही बोलायचं, तुम्ही अजिबात इथं थांबायचं नाही, तुम्ही दोघांनी पण. हे बघा तुम्हाला खरं सांगू का, आमचं पण इथं काय नाहीये, पण मी खरं काय आलोय तुम्हाला सांगतो. आम्हाला वाटतं कुठंतरी तुमचं चांगलं व्हावा. अहो मी माझं चांगलं करीन ना, तुम्ही वाटोळं केलंय ना, मग तुमचं तुम्ही बघा ना, तिला कुठं ठेवा तिकडं ठेवा. हा वाटोळं करण्यासाठी तुमचं लग्न नाही लावलं आम्ही, आता मध्यस्थी केली म्हणजे आमचा काय स्वार्थ आहे का त्यात. आम्हाला तुमच्या घरच्यांसोबतच चांगले संबंध आहेत, ह्यांच्यासोबतच चांगले आहेत, असं वाटतं दोन चांगली माणसं एक व्हावा म्हणून आम्ही मध्यस्थी केली. अहो सगळं खरंय तुमचं, पण तुम्ही पोरगी तुम्हाला माहिती होतं कशी आहे तुमची पोरगी, आगाव आहे का नाहीये. हा नुसते मध्यस्थी करायला म्हणजे नुसतं लग्न जमलं म्हणजे सगळं झालं का. अहो तसं नाही, आगाऊ वगैरे काय नाही. हे बघा तुमचं लग्न जमतं तेव्हा तुम्ही काय संसारिक माणसं नसता, संसाराला सुरुवात केलेली असती. चुकलं बिकलं तर समजून घ्यायचं. तुम्ही पण तरुण आहे, अजून वय लहान आहे, तिचं वय लहान आहे, झालं असं काय सोडून द्यायचा विषय. सगळं आम्ही समजून घेतो, यांनी काय करायचं. दाजी असं असतं कुठं. अहो कसं असतं हे तुम्ही नका शिकू. आम्ही चांगलं बघितलं, 2-3 वर्ष झालं या गोष्टीला, तुम्ही तेव्हा पण लक्ष दिलं नाही, काय नाही. तुम्ही सांगायचं होतं तिला काय चुकतंय काय नाही, सगळं मी सांगायचं का. आता आम्हाला मस्त कळलं ते चुकतंय, पण आम्ही तर तिला कवर सांभाळायचं सांगा बरं. पण एवढं काय झालंय तरी काय मला कळू द्या जरा तुझं तुटेपर्यंत. अहो तिला काहीच कळत नाही हो, का कोणत्या गोष्टीवर मांडायचं. मी माहेर रुसून जाईन, माहेर दर 15 दिवसाला तिथं माहेर असं काय राहिलं की इथं तिथं. नाही माहेरी रुसून जाईन म्हणतीये, पण आता हौस बागली तिची, तिला बी चांगला अनुभव आलाय. माझं म्हणणं तिथं बागलंय ना, आता तिकडंच राहू दे ना. काय नाही 15 मला नाही राहायचं आता तिथं. मला नाही नाही, तू आपल्या इथं घरी राहायचं नाही अजिबात. तू बघ तिकडे काय असेल ती. हा नाही. तुला करायचं ना दुसरा नवरा कर जा. का तुम्हाला दुसरी बायको करायची का. मी माझं बघन काय नाही करायचंय. पण मला इथंच राहायचंय. हे बघा आता ती जर स्वतःहून इथं राहायला आली ना, तुम्ही नका हाकलून देऊ. काय झाली असन चूक ना पदरात या तुम्ही. तुम्ही वयाने आपण नवरा करताना 1-2 वर्षांनी मोठा का करतो, कारण तो मोठा असतो. बायकोची काय चूक झाली तर त्यांनी समजून घ्यायचं असतं. तुम्ही आता समजून घ्या. तुला तुला हौस आली का आता परत जायची माहेरी. नाही जायचं. हे बघा एकदा चूक झाली कळ, आणि आता माहेरी जायचे हा शब्द काढू नको. लग्न झाल्यावर तुझं हेच घर, हा. इथंच नीट राहा आणि माणसांना जीव लाव, म्हणजे तुला घरासारखं वाटन तुझ्या इथं. नाही तर तू जर यांना हिडीस फिडीस केलं ना, तुला कधीच घर वाटणार नाही चांगलं. सासू सासऱ्यांना सांभाळायचं, नवऱ्याशी 2 गोड शब्द बोलायचे, ह्याच्यापेक्षा जास्त काय लागतंय. अरे जेवण गोड धोड नसलं तरी चालेल, पण तुमचं शब्द गोड पाहिजे, मग हे नवरा तुझं ऐकन सगळं. हम्म. आणि ह्याला उलट पालट का बोलती. कोणाच जेव बसून खाती इथं तू. त्यांच्या तुझ्यासाठी कोण धावपळ करतोय. त्यांनी आणि मग ही सगळी शेती बिती तर कोणासाठी करतोय का, त्याला बोकांडी बांधून न्यायचे काय. माफ करा बरं का, पण जरा स्पष्टच बोलतो. हम्म. हे सगळं तुमच्या घरासाठी करतोय, पण त्याची एकट्याची जबाबदारी नाही. तुम्ही बी सांभाळून घेतलं पाहिजे त्याला. तेव्हा शहाण्यासारखं वागा. याडेवानी वागून भांडणं करून उद्या संसार तुटला ना, तुम्हाला नावं ठेवते ना, आम्हाला नावं ठेवते लोक. नाही पण मी आता चांगली राहते की, बोलते की मी. मग हे असंच चांगलं राहू द्या. नाही तर तुझं तर जाऊ दे, बाप तिकडे आलाय तरी का तुझ्या दारात अजून. नाही. त्याला कुठल्या तोंडाने यावं ते कळा नाही. इथं माणसं तोडायसाठी तुमचं लग्न लावून दिलंय का आम्ही. नाही. हिला कोण तिकडून सांगायचं काय माहिती. अहो सांगणारे काय लाख सांगते, हिला कळलं पाहिजे ना कोणाचं ऐकायचं आणि कोणाचं नाही. ही हिची शेवटची चूक म्हणून सांभाळून घेईन फक्त मी आता. नाही हे बघा, शेवटची चूक म्हणून नाही, पण पुढे जर कधी चुकली तरी तुम्हाला सांभाळून घ्यावं लागेल. असं ताणल्याने तुटत जाते हो. थोडं तुम्ही बी आपली समजूतदारपणाची भूमिका ठेवा. आणि चुकली ना, तिला सोडून देऊन जमणार नाही. ती तुमची बायको आहे, आता तुम्हाला सांभाळावं लागेल आणि चुका सुधारावं लागते. बघू ना त्याच्या आता वागण्याहून काय होते आणि काय नाही, कळणच. काय माणसाला एक धक्का बसणं बी गरजेचं असतं, ते तिला झालेलं आहे आता. तेव्हा तुम्ही आता गुढीत राहा फक्त, बस एवढंच आमचं म्हणणं आहे. बरं चला जाऊ घरी आता. नाही जाऊ, पण आता तुम्ही दोघं हसून खेळून राहिले तर आम्हाला घरी यायला मजा आहे का नाही. नाही तर काय आम्ही उगा यायचं, हिचं तोंड तिकडं तुमचं तिकडं असं नको व्हायला. चला.